गृहस्वप्न साकारण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न सत्यात उतरावं या उद्देशानं श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीची स्थापना झाली। विविध उपक्रमांमधून रवळनाथ संस्था नेहमीच सर्वांच्या पाठीशी उभी राहिली। त्यामुळे ही संस्था म्हणजे सहकारातील सावली देणारा वटवृक्ष आहे असे गौरव उद्गार कोल्हापूरच्या नंदिनी आवडे यांनी काढले। रवळनाथ मार्फत आयोजित सहकार सप्ताहानिमित्त गडिंग्लज शहरातील महिला बचत गटांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या। गडिंग्लज इथल्या श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी, आजरा मल्टीस्टेट प्रधान कार्यालय आणि श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीनं गडिंग्लज शहरातील महिला बचत गटांचा मेळावा झाला। अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवळनाथ संस्था समूहाचे प्रमुख एम.एल. चौगुले आणि उपाध्यक्षा मीना रिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती। हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्रातील रवळनाथ ही अग्रगण्य संस्था आहे। दिल्लीपर्यंत या संस्थेचा नावलौकिक असून संस्थेच्या पहिल्या शाखेचे आपण साक्षीदार असल्याचं नंदिनी आवडे यांनी सांगितलं। सहकार चळवळीला रवळनाथ संस्था समूहानं कृतिशील जोड दिली आहे। महिलांच्या उन्नतीसाठी व्यवसाय प्रशिक्षण वर्ग घेण्यासह त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी सुलभ अर्थसहाय्य मिळवून दिल्याचं एम.एल. चौगुले यांनी सांगितलं। महिला बचत गट प्रमुखांचा यावेळी विशेष सत्कार झाला। महिला बचत गटाच्या प्रमुख अनिता पाथरवट, कविता लोहार, सुप्रिया पाटील, दीपाली चव्हाण, सीमा जाधव, प्राची मायदेव, उत्कर्षा पोद्दार, कल्पना पाटील, गौरी बेळगुदी यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला रवळनाथचे सीईओ डी.के. मायदेव यांच्यासह रवळनाथ आणि महालक्ष्मीचे संचालक, महिला बचत गट प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते।